नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण गणित भाग 1 मधील वर्ग समीकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन या प्रकरणातील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप, नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स याविषयी आपण माहिती घेणार आहोत. वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप हे विवेचकावरून ठरवले जाते. विवेचक म्हणजेच डिस्क्रिमिनंट. त्याचं चिन्ह आहे डेल्टा. त्रिकोणासारखं जे चिन्ह आहे हे ग्रीक भाषेतील चिन्ह आहे डेल्टा. तर डेल्टाचं सूत्र आहे बी वर्ग वजा 4ac. The discriminant formula is delta is equal to b square minus 4ac. त्यानंतर हे विवेचक या सूत्रावरून आपण जेव्हा डेल्टाची किंमत काढतो त्या डेल्टाच्या किमतीवरून आपल्याला वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवता येते. द व्हॅल्यू ऑफ डेल्टा, द नेचर ऑफ द रूट्स टू बी डिसाइडेड. म्हणजेच या डेल्टाच्या किमतीवरून आपल्याला मुळांचे स्वरूप काय आहे हे ठरवता येते. तर उदाहरणार्थ पहिला जे मुद्दा आहे, जर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे डेल्टा हा शून्यापेक्षा मोठा असेल, डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल तर मुळे वास्तव व असमान असतात. म्हणजे याचा अर्थ समजा डेल्टाची किंमत 50 असेल म्हणजे शून्यापेक्षा मोठी आहे, इज अ ग्रेटर दॅन 0. therefore if the delta is 0 then the roots are real and unequal. जर डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल तर मुळांचं स्वरूप जे आहे वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप हे वास्तव व असमान असतं, रियल अँड अनइक्वल. जर डेल्टाची किंमत ही शून्यापेक्षा लहान असेल म्हणजेच ती संख्या ऋण असेल तर मुळे ही वास्तव संख्या येत नाही, म्हणजे आपल्याला मुळांचं स्वरूप ठरवता येत नाही. उदाहरणार्थ डेल्टाची किंमत -30 आली तर -30 म्हणजे याचा अर्थ -30 ही जी संख्या आहे ती वास्तव संख्या नाही आहे, म्हणून आपल्याला या वर्ग समीकरणांचं स्वरूप ठरवता येणार नाही कारण ती वास्तव संख्या नाही. जे इफ डेल्टा इज लेस देन 0, डेल्टा इज less than 0 then the roots are the roots are not real numbers. Roots are not real numbers. Third is if delta is equal to 0, the value of delta is 0, then the roots are real and equal. जर डेल्टाची किंमत ही बरोबर 0 आली तर मुळे ही वास्तव व समान असतात. म्हणजे डेल्टाची किंमत 0 आहे तर आपल्याला त्या वर्ग समीकरणाची मुळं ही वास्तव आणि दोघं सारखी येतील हे सांगता येते. जे इफ डेल्टा इज इक्वल टू 0 देन द रूट्स आर रियल अँड इक्वल, म्हणजे बोथ रूट्स आर सेम. आता याच्यावरून आपण सर्वप्रथम विवेचकाची किंमत कशी काढता, टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. पहिलं उदाहरण आहे, फर्स्ट एक्झाम्पल, x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0. x स्क्वेअर प्लस 10x मायनस 7 इज इक्वल टू 0. x टू कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याबरोबर याची आपण तुलना करणार, म्हणजे आपण आधी ए बी सी या 3 किमती ठरवणार. आता इथे ए ची किंमत इथं काही नसेल तर आपण काय घेतो 1, a इज इक्वल टू 1. बी ची किंमत व्हॅल्यू ऑफ बी इज 10 आणि व्हॅल्यू ऑफ सी इज -7. सी ची किंमत -7. आता सूत्र डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac. याच्यामध्ये आपण किमती टाकणार. बी ची किंमत आहे 10 चा वर्ग 10 स्क्वेअर, त्यानंतर वजा 4 गुणिले ए ची किंमत 1, बी ची किंमत -7
तर यांचा गुणाकार 10चा वर्ग येतो 100, 10 स्क्वेअर इज 100, मायनस मायनस प्लस होईल, वजा वजा अधिक होतं, 4 एक 4, 4 7 28, 100 आणि 28 यांची बेरीज येते 128. डेल्टा इज इक्वल टू 128. द व्हॅल्यू ऑफ दिस क्वाड्रेटिक इक्वेशन इज 128. या वर्ग समीकरणाच्या विवेचकाची किंमत आहे 128. दुसरं उदाहरण आहे. आता इथं वर्गमुळात 2x वर्ग वजा 5x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. अंडर रूट 2x² मायनस 5x प्लस अंडर रूट 2 इज इक्वल टू 0. टू कम्पेअर विथ द ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या बरोबर याची आपण तुलना करू. म्हणजे इथं a ची किंमत आपण घेऊ, b ची किंमत घेऊ आणि c ची किंमत घेऊ. तर इथं a ची किंमत आहे वर्गमुळात 2 अंडर रूट 2, b ची किंमत आहे वजा 5, b इज इक्वल टू मायनस 5, c ची किंमत आहे वर्गमुळात 2, c इज इक्वल टू अंडर रूट 2. आता डेल्टाचं जे सूत्र आहे, डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. याच्यात आपण किमती टाकणार. b ची किंमत आहे वजा 5 मायनस 5 स्क्वेअर वजा 4 गुणिले a ची किंमत आहे वर्गमुळात 2, c ची किंमत आहे वर्गमुळात 2. जे व्हॅल्यू ऑफ c इज इक्वल टू अंडर रूट 2, a इज अंडर रूट 2. वजा 5चा वर्ग होतो 25, कुठल्याही ऋण संख्येचा वर्ग धन संख्या होते. मायनस मायनस प्लस 25. 4 अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2 म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 यांचा गुणाकार येतो 2. 4 आणि 2 यांचा गुणाकार येतो 8. तर 25 मायनस 8 इज इक्वल टू 17. द व्हॅल्यू ऑफ डेल्टा ऑफ दिस क्वाड्रेटिक इक्वेशन इज डिस्क्रिमिनंट इज 17. म्हणजे विवेचकाची किंमत इथं 17 आलेली आहे. त्यानंतर आपण विवेचकावरून मुळांचं स्वरूप कसं ठरवतात. तर इथं विवेचकावरून मुळांचे स्वरूप ठरवा. टू डिसाइड अ नेचर ऑफ द रूट्स ऑफ अ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. फर्स्ट एक्झाम्पल इज 2x² मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. पहिलं जे उदाहरण आहे 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0. याच पद्धतीने आधी आपण डेल्टाची किंमत काढणार. डेल्टाची किंमत काढल्यानंतर ती मुळं कशी असतील त्याचं स्वरूप आपण ठरवणार. मग ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याबरोबर त्याची तुलना करायची आहे. कम्पेअर विथ द ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. द व्हॅल्यू ऑफ a इज 2, द व्हॅल्यू ऑफ b इज -5, व्हॅल्यू ऑफ c इज 7. डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. विवेचकाची किंमत काढून घ्यायची. डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. यात किमती टाकायच्या आहेत. b ची किंमत आहे वजा 5, वजा 5चा वर्ग मायनस 5 स्क्वेअर. त्यानंतर वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 2 आणि c ची किंमत आहे 7. 5चा वर्ग होतो 25. 25. 4 दुणे 8, 8 गुणिले 7 होतात 56. परंतु इथं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 56. 25 वजा 56 म्हणजे 25 मायनस 56 इज अ मायनस 31. त्याची किंमत वजा आलेली आहे कारण मोठ्या संख्येत चिन्ह आहे वजा. वजा 31. म्हणजे आता डेल्टाची किंमत वजा 31 आली म्हणजे इथं बघा वजा आलेली आहे. तर आपण मुळांचं स्वरूप म्हणजे शून्यापेक्षा लहान संख्या आहे तर मुळांचं स्वरूप काय असेल, वास्तव संख्या नाही. डेल्टा इज लेस दॅन 0. Therefore, the given quadratic equation is roots is not real. म्हणजे ते वास्तव संख्या नाही. त्यानंतर दुसरं उदाहरण बघू आपण. x वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0. x² प्लस 2x मायनस 9 इज इक्वल टू 0. कम्पेअर विथ द ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याच्यावर आपण तुलना करायची. म्हणजेच a b c या किमती आपण ठरवू. a ची किंमत आहे 1, b ची किंमत आहे 2 आणि c ची किंमत आहे वजा 9.
The value of A is 1, B is a 2 and C is a minus 9. Fill this value in the formula. The discriminant delta is equal to B square minus 4AC. B is a 2 square 2चा वर्ग वजा 4 गुणिले 1 A ची किंमत, C ची किंमत वजा 9, 2चा वर्ग 4 होतो, 2 square is a 4, 4 into 1 4, 4 into 9 36, 4 1 4 4 9 36. परंतु वजा वजा अधिक होईल, मायनस मायनस प्लस, 4 प्लस 36 इज इक्वल टू 40. 4 आणि 36 यांची बेरीज झाली 40. मग बी वर्ग वजा 4 AC म्हणजेच डेल्टाची किंमत आलेली आहे 40, म्हणजेच इज अ ग्रेटर दॅन 0. शून्यापेक्षा ही किंमत मोठी आहे. व शून्यापेक्षा मोठी आहे तर आपण काय ठरवतो मुळांचं स्वरूप. जर डेल्टा हा शून्यापेक्षा मोठा असेल तर मुळे वास्तव व असमान आहेत, म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत. Therefore, the roots of given quadratic equation is real and unequal. याच पद्धतीने जर समजा डेल्टाची किंमत 0 आली, if delta value is 0, the nature of roots are real and equal. तर मुळं कशी असतील, वास्तव व समान. तर या पद्धतीने आपण विवेचक डिस्क्रिमिनंट त्याच्या किमती कशा काढतात आणि त्या किमतीवरून मुळांचं स्वरूप कसं ठरवतात, टू डिसाइड द नेचर ऑफ रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. सर्वांना समजलं असेल. काही अडचण असेल तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवर कळवायचे. यामध्ये याच्यावर आधारित गृहपाठ जो आहे होमवर्क, तर सराव संच 2.5, सराव संच 2.5 मधील उदाहरण क्रमांक 1 ते 3 सोडवायचे. इन अ प्रॅक्टिस सेट 2.5 एक्झाम्पल नंबर 1 to 3 होमवर्कसाठी. धन्यवाद.